एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, भीमशक्ती सामाजिक संघटनेची मागणी। देशाच्या संविधानाच्या 75व्या वर्षानिमित्त लोकसभा व राज्यसभेमध्ये संविधानाच्या संदर्भात चर्चा चालू असताना राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल असंविधानिक भाषा वापरून त्यांना अपमानित करण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या या वक्तव्याचा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे भीमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्यसभा खासदार आदरणीय चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांच्या आदेशानुसार भीमशक्तीचे सर्व प्रमुख पदाधिकारी एकत्र येऊन अमित शाह यांच्या वक्तव्याचा निषेध करून निदर्शने केली। अमित शाह यांनी जे वक्तव्य केले त्या वक्तव्यामुळे संपूर्ण संविधान व संसदेचे दोन्ही सभागृह व देशभरातील संविधानांना मानणाऱ्या सर्व जनतेचा अपमान केला आहे। या वक्तव्यामुळे अमित शाह यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली। यावेळी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात मोदी फडणवीस सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या। या आंदोलनाचे नेतृत्व प्रदेश सरचिटणीस सुबोध वाघमोडे, पश्चिम महाराष्ट्राचे सरचिटणीस राजाभाऊ कदम, शहर अध्यक्ष उमेश सुरते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। यावेळी महिला जिल्हाध्यक्ष प्रमिला तुपलोंडे, कार्याध्यक्ष ॲडव्होकेट गमरुनिसा भागवान, जिल्हा कार्याध्यक्ष संध्याताई काळे, शोभा बोंबे, मेजर सुखदेव साबळे, विक्रम वाघमारे, नागेश गायकवाड, समीर मुल्ला, मायाभाई कांबळे, भारत क्षीरसागर, मनोज लोंढे, रत्नमाला परदेशी, सुनंदा बडुरे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष महिला आघाडी नसरीन शेख, सौ विजयालक्ष्मी झाकणे, सौ राजश्री साबळे, सौ मुमताज शेख, छाया हिरवटे, मीना गायकवाड, के.एम. कांबळे, गणेश चंदनशिवे, राजा नागटिळक, कीर्ती शिवशरण, युवक शहराध्यक्ष मयूर तळभंडारे, अमोल रणशिंगारे, सोनू सुरते, बाबा कोणे, विशाल कांबळे, प्रथमेश कदम, नितीन साळवे, छय्या कांबळे, गणेश हंसुरे, श्रीकांत गायकवाड, सोमनाथ शिंदे, अभिषेक पाटोळे, अमित लोंढे, नितीन पवार, विकी लोंढे, संजय जाधव, रफिक शेख, सलीम मुल्ला, हार्दिक बनसोडे, सचिन साबळे, सूरज गायकवाड, पप्पू रणदिवे, विनोद तात्या रणदिवे, विजय रणदिवे, संजय राजपूत, सौदागर मोरे, सुरेश क्षीरसागर, इब्राहिम शेख, रफिक शेख इत्यादी पदाधिकारी यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। हे सगळी देण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार आहे आणि त्या संविधानाच्या निर्मात्याला, त्या संविधान निर्मात्यावर या माणसानं चेष्टा करावी, या माणसानं बदनामी करावी, आक्षेपार्ह या ठिकाणी विधान करावं, हे देशाचं नव्हे तर संपूर्ण भारत देशाचं दुर्दैव आहे मित्रांनो। आणि म्हणून या ठिकाणी आमची भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं मागणी आहे की या अमित शहानं या ठिकाणी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे आणि त्याच्यावर नरेंद्र मोदींनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे। एखादा माणूस नुसतं उई केलं तर ताबडतोब त्याला जेलमध्ये घालतात, बिगर जामीन त्याला न करता त्याला कोणी विचार सुद्धा नाही, 6-6 महिने त्या माणसाची जामीन केली जात नाही। परंतु अमित शहाने एवढ्या मोठ्या संसद भवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संसदेचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा जो अपमान केला आहे तो खोड खऱ्या अर्थानं देशद्रोहासारखा गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक झाली पाहिजे असं आमचं मत आहे। ज्या वेळेला या ठिकाणी अशा पद्धतीने मुद्दा होईल त्या टायमाला नरेंद्र मोदी उठतात, त्या काँग्रेसनं असं केलं, त्या काँग्रेसनं तसं केलं आणि काँग्रेसने केलं मग तुम्ही बी आई घालायला लागला का, आमचं असं मत आहे। काँग्रेसने केलं ती गोष्ट झाली, 70 वर्ष झाली ना त्याला, परत ते घेऊन तुम्ही करणार का असं आमचं म्हणणं आहे। तेव्हा यापुढं या सरकारचं आमचं म्हणणं असं हे आव्हान आहे, याच्या पुढे जर दलितावर अन्य अत्याचार होतील असे आक्षेपार्ह या ठिकाणी जर काय गुन्हा घडवत असेल तर रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिक सगळी चळवळ, भीमशक्तीचे सगळे लोक या ठिकाणी रस्त्यावर उतरून तुम्हाला या ठिकाणी जाऊन टाकल्याशिवाय राहणार नाही, एवढे या संघटनेच्या आंदोलनाच्या माध्यमातून मी इशारा देतो। जय भीम। सर्व आपले सर्व समस्त भीमशक्तीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आले, त्या सर्वांचं या ठिकाणी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने मी आभार मानतो। अशाच पद्धतीने येणाऱ्या प्रत्येक आंदोलनामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी धीराने भाग घेऊन प्रत्येक आंदोलन आणि कार्यक्रम सहकार्य करावं अशी मी या ठिकाणी म्हणतो। जय भीम।